कमळे आज कसली मज्जा आली नाही? लईच भारी वाढदिवस झाला बघ, एकच नंबर. होय ग, खरं शेवटाला आजोबांच्या शालीला आग लागायला नको होती. जाऊन दे की, सोड. आजी म्हणल्या तसं कुणाची तर नजरच लागली असेल बघ. पण तू वाचवलंस की आजोबासनी. सगळ्यांनी तुझा लय अभिमान वाटला असेल बघ कमळे. अगं त्यात काय एवढं, मला त्या टायमाला जे सुचलं तेच केलं बघ मी. बरं जाऊ दे ते निघे, उद्या आपलं सिलेक्शन आहे, त्याचा विचार कर बाई. वय आता तर त्या माकडीनीची पार वाटच लावून टाकूया. माकडीने आता तर तुला सोडतच नाही. कोल्हापुरी झटका काय असतोय ते दावतोस तुला. नाही असं नाकावर टिचून तिला हरवलं की नाही तर बघच तू, आज सुट्टी द्यायची नाही कमळे. ए निंगे, अगं आपल्याला नुसतं अनिकाला हरवण्यासाठी नाही खेळायचं, स्वतःला सिद्ध करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आणि मेन म्हणजे आपल्या शिक्षणासाठी खेळायचंय. तुझं काय तू बघ. खरं आपल्यासनी नुसतं जिंकायचं म्हणजे जिंकायचं. पण मला तर त्या माकडीनीची पार माझंच जिरवायचं आहे बघ तू. वय बाई वय, चल. अहो ह्यो कुरणेचा शब्द आहे, सांगतोय का? कुरणे, आता रोज नवीन नवीन थापा मारणं ना बंद करा. एव्हा ना ती जमीन माझ्या नावावर व्हायला पाहिजे होती. काय करताय काय तुम्ही? अहो साहेब, त्या बाईला किती वेळा सांगितलं, आपण ती बाई ऐकतच नाही. तुम्ही आला होतात ना माझ्या बरोबर, तुमच्या सांगण्यानंतर ती ऐकल असं वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला या कामासाठी ठेवून मी चूकच केली म्हणायची नाही का? चेष्टा कसली राव. हे बघा, मला सांगा, अख्ख्या पंचकृषीमध्ये कुरणेसारखी प्रॉपर्टी दाखवणारा माणूस तुम्हाला सापडेल काय? मी काय म्हणतोय, पुण्यानं जरा तुमचं डोसकं दापलं असेल. तुम्ही ऑफिसमध्ये जावा, थंडगार एसी मध्ये बसा, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. उगाच विषय बदलण्याचा प्रयत्न करू नका. ती जमीन मला आता हवीच आहे. तुमच्याच्याने होणार आहे का माझं मी बघू? नाही नाही नाही, अहो करतो की साहेब, करतो म्हणजे करतो. हेच ऐकत आलोय आतापर्यंत. बसा गाडीत. वाजायला लागले. अरे तुझं तर आता तुला काय दिसेना झाले बाई? काय खुळ्या झालास काय? काय डोसक्यावर पडलायस करा? हा, दिवसा डोळं माणसं दिसेना झाले तुला? काय कळतं की नाही तुला? हेंद्र्या कुठल्या? अहो मला ओळखलं नाही काय तुम्ही? सॉरी. तुला ओळखायला तू काय देशाचा पंतप्रधान आहेस वय? तुला का म्हणून ओळखायचं? तुझा ना आमचा काय संबंध? उलट आमच्या अंगावर चिखल उडून आम्हाला विचारायला लागलाय ओळखलं की नाही. कोण मोठा शाना लागून यायला काय तू? कोण आहेस तू? सॉरी 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 म्हणून उतर वय. हे डाक कोण धुणार? हे डाक काढायला किती वेळ लागणार माहित आहे का तुला? तेवढा वेळ माझा अभ्यास बुडणार. ते वेगळंच. सॉरी म्हणून होत आहे काय सगळं? इंग्रज गेलं आणि सॉरी तेवढं ठेवून गेलं. हे आत्ताच्या आत्ता कपडे धुवायचे, पैसे काढायचे. पडदेशी पैसे काढ. पैसे काढ. असू दे काय असू दे? तू मला ओळखलं नाही. कोल्हापूरची आहे मी. आता तर तुझं बाजार थांब 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 जरा थांब की हे एक निघत. अहो साहेब सर तुम्ही, अहो सॉरी सॉरी, खरं सॉरी. नाही मी पण सॉरी. ते चुकून त्या खड्ड्यात माझी गाडी गेली आणि तुमच्या अंगावर चिखल उडाला. सॉरी. आता ह्यो काळा गॉगल घातला तर असंच होणार की नाही? असते हे दिवसा घालायचं, पण सॉरी म्हणलं ना हो पहिलवान. सॉरी साहेबा सर, अहो आम्ही बी लई बोललो तुम्हासनी, खरंच सॉरी. नाही नाही तसं काय नाही. अगदी म्हणजे माझी चूक होती, खड्ड्यात गेली गाडी. पण तुम्ही दोघी म्हणजे दिसताय तशा साध्या नाहीये बरं का, आणि एकदम फायटर बिटर. आणि ही काय म्हणाल, ही तुझा बाजार उठवीन. रा काय खरं नव्हतं माझं आज. असू द्या, येतो आम्ही. हा हा या या या. सॉरी सॉरी हा सॉरी. वय वय पहिलवान, तुम्ही निघा. बाबा वय वय वय. मावशी सांभाळून जावा. हा आता प्रिया चालेल. जरा नीट चालव की गाडी, दिसत नाही की काय तुला? तू जरा शांत हो. अगं शांत हो. काय शांत हो तू? काय हो, दिसत नाही का तुम्हाला? अहो जरा शिस्तीत चालवा की गाडी. आता ठोकला असता आमासनी. सॉरी, मला तुम्ही पटकन दिसला नाही. खरंच सॉरी. तुम्हाला पण सॉरी. चला एक मिनिट.
आपण या आधी कधी भेटलोय का? हो साहेब, अहो ह्याच की त्या बाई ज्यांच्याकडनं आपण जमीन घ्यायची आहे ती ह्याच आहेत त्या. हां, पण मला असं वाटतंय की मी यांना अजून कुठेतरी पाहिलंय. अहो साहेब, आमचं गाव एवढंच. अहो बघितले असलेला कुठंतरी. चल ग, आधीच आपल्याला उशीर झाले. चल. मंदिरात चला बसा गाडीत करूया. हा. निंगे, सायबा सरसने आपण लईच बोललो बघ. आता आपल्याला तर कुठं माहित होतं ग हेल्मेट घातलेलं कोण आहे ते. आणि जाऊन दे सोड, त्यांनी पण तर आपली कापड घाण केलीत की नाही, झाली की नाही पिट्टमपाट. खरं कमळे, मी जेव्हा त्यांच्या बरोबर भांडत होतो की नाही तेव्हा तू बी कसली का तावा तावाला आलीस. जेवढी शांत आहेस तेवढी तापतेस बी. आणि एकदा का तापली की हलगी सारखी कान 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 वाजायला सुरू करतेस. आता ही बातमी ऋषी सरांपासून जाणार. ए, अगं हे काय आपलं कौतुक नाही, खिदळत काय बसलेस. चल आवरूया. ए कमळे निंगी, तुम्हाला उद्या सकाळी 9 वाजता प्रिन्सिपल सरांनी बोलवलंय कबड्डी टीम मेंबरची नावं द्यायला. आता ग आपली टीम तर रेडी बी नाही मग. बरं मी येते. हा हा, कमळे, आता आपण दोघी तर आहोतच की, आणि रुपाली आणि दीपाली बी आहेतच की आपल्या बी टीम मध्ये. मग कसलं टेन्शन. अगं जिंकणार तर आपणच. राहिला प्रश्न बाकीच्या टीम मधल्या पोरींचा, तर त्या आणखीन रिजेक्ट केलेल्या पोरी आहेतच की. अगं सध्या पुरतं त्यांची नावं देऊया, आणि मग एकदा प्रॅक्टिस सुरू झाली की फायनल टीम तयार करूया. अगं याच पोरीसनी घेऊया, त्यासनी तयार करून दाखवूया कोल्हापूरचं पाणी काय असतंय ते. आहे की नाही भारी आयडिया. एकच नंबर बघ. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आली गावच्या. सर हा आमचा फॉर्म प्लीज चेक. गुड. जो आमचा फॉर्म. चला आता या कबड्डीच्या टीमची जबाबदारी अनिकानं घेतलेलीच आहे. शिवाय स्पोर्ट्स टीचर म्हणून साधना मॅडम आहेतच कोचिंगला. हा पण टीमचा कॅप्टनच सर्वे सर्वा असेल हे मी आधीच क्लिअर करून ठेवतो. नंतर उगाच कोणाची काही तक्रार नको आहे. सर आणि बी टीम. काय ना कमळी, कॉलेजने जे बजेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त ए टीमलाच आपण फंड्स देऊ शकतोय. बी टीमला स्वतःची व्यवस्था स्वतः करावी लागेल. खरं आमच्या टीमला अन्नपूर्ण मॅडमनी परवानगी दिली आहे ना व. निलांबरी, एका प्रिन्सिपलशी तुम्ही बोलताय याची जाणीव आहे ना तुम्हाला. आणि ट्रस्टीजनी मला काही अधिकार दिलेले आहेत. हां, पुढसूट सारखं अन्नपूर्ण मॅडमकडे जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यांना त्यांची कामं असतात, त्यांचे मिस्टर आजारी आहेत, तेव्हा सारखं तिकडे जाण्याची गरज नाही. कळलं? त्यामुळे काय कळतं ना मी काय बोलतोय ते कळतं ना. हां, खेळायची संधी तुम्हाला दिलेली आहे, नशीब समजा. हो सर, पण मार्ग दाखवण्यासाठी गुरुची म्हणजे कोचची तर गरज लागणारच की हो. हां, आणि तुम्हाला समजा काय अडलं तर तुम्ही साधना मॅडमना विचारू शकता. त्या आहेतच ना मदतीला. काय मॅडम? हो हो बरोबर. दोन्ही टीम्सना ऑल द बेस्ट. हां, ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. कम ऑन गर्ल्स.
एक वेळ अन्नपूर्णा मॅडम मला समजून घेतील, पण कामिनी मॅडम त्या बयेचं ऐकलं नाही ना तर माझी नोकरीच जाईल. खरं तर माझंच मन मला खातंय की या गरीब मुलीला मी उगाच त्रास देतोय. पण करणार काय, हात दगडाखाली सापडलेत ना. साधना मॅडम. मॅडम थांबा की. काय झालं बोला ना. ते आम्ही प्रॅक्टिसला कवा येऊ हेच विचारायला. काय ग गावच्या? साधना मॅमला प्रॅक्टिस बद्दल काय विचारत होती? आम्ही हेच विचारालोय की आम्ही प्रॅक्टिसला कवा येऊ. आता प्रिन्सिपल सरांनी सांगितलं ना हो, काय अडचण असेल तर विचारा म्हणून विचारतो. पाहिलं पिंक्स, अजून प्रॅक्टिस सुरू पण नाही झाली आहे, पण हिचे प्रॉब्लेम्स मात्र सुरू झाले. गावच्या, मी बोलते तुला, हे सगळं नको करू. डोंट वेस्ट युअर टाइम, प्लीज गो. हे अनिकेत, आमचा येळ आम्ही तुझ्यावर वाया घालवत नाही आहोत. कमळी मॅडम असं विचारायली, तुला नाही, तू गपगुमान जायत ना. ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, डोंट मेस विथ मी, स्टे इन युअर लिमिट्स. आणि हां, तसं पण तुम्ही आता काही पण विचारलं ना मॅमला तरी ते तुम्हाला आन्सर करणार नाही आहे. आता मॅम मला सोडून कोणालाच काहीच आन्सर करणार नाही आहे, बरोबर ना मॅम? अनिका, तुला त्या दिवशीच सांगितलंय ते आपल्या गुरु आहेत, त्यांच्या संग नीट बोलायचं. मग मी पण त्या दिवशी सांगितलेलं, डोंट ट्राय टू टीच मी एव्हर. कळत नाही का? आणि हां प्लीज, आता ॲज अ कॅप्टन ऑफ द टीम मला नको आहेत की त्या कोणाशी पण बोलाव्या, त्यांचा फोकस फक्त माझ्यावर राहावा. तर सिम्पल म्हणून त्या तुला आन्सर नाही करणार, EOD. आणि हां, तुझ्या असतील त्या गुरुपुरू, पण आता त्या माझ्यासोबत आहे. त्यामुळे तुला तुझे काही पण क्वेश्चन विचारायचे असतील ना माझ्या प्रॅक्टिस नंतर विचार, आता नाही. ओके, नाउ गो, गेट लॉस. अरे हा, मॅडम ए गावच्या, काय बोलली मी? तिथून निघून जायला बोलले ना, कळत नाही? मॅम, या मुलींना घेऊन तुम्ही प्रॅक्टिस कराल का? हो चला. आय नो व्हॉट यू आर डुईंग. तू माझ्या आजीशी गोड गोड बोलून तिच्यावर ब्लॅक मॅजिक करतेस. आणि ही तुझी बी और व्हॉटएव्हर द टीम इज ते बनवायला तू तिला हिप्नोटाइज केलंयस. बट यू नो व्हॉट, आता मी पण बघतेस तू प्रॅक्टिस कशी करते ते. अरे प्रॅक्टिसचं सोड, तुला प्रॅक्टिससाठी जागा पण कशी मिळते ना ते मी बघते. काय म्हणजे कमळीच्या कबड्डी टीमला कोच नाही? नाही. जस्ट वेट अँड वॉच. काय रे, तू अजून इथेच? आज जरा लेट आहे लेक्चर. वाह, क्या बात है प्रोफेसर साहेब. म्हणजे आजच्याच दिवशी तू नेमका लेट जाणार आहेस? तिकडे काय घडलंय आणि यहाँ पे तुम आराम फरमा रहे हो. काय डोंगर कोसळलाय आणि तुला कसल्या चौकशा रे एवढे? खरंच डोंगर कोसळलाय. अरे कॉलेजचा प्रोफेसर आहेस ना तू आणि तुला काहीच माहिती नाही? काय झालंय ते सांगणार आहेस का की अशी कोडीच घालत बसणार आहेस? कमळीचा काही प्रॉब्लेम झालाय का? क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे कमळीचा काही प्रॉब्लेम झाला असेल की तू लगेच कॉलेजमध्ये जाणार आहेस आणि कॉलेजवरच डोंगर कोसळला असेल तर तू इथे बसून राहणार आहेस. क्या बात आहे. काय झालंय ते सांगणार आहेस की नाही? खरंच डोंगर कोसळलाय. कमळीच्या कबड्डी टीमसाठी कॉलेजनं कोच नाकारलाय. काय? प्रिन्सिपल सरना असा कसा भेदभाव करू शकतात? नाही, आता त्यांच्याशी जरा वेगळ्या भाषेत बोललं पाहिजे. ऐक 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 ऋषी, ऐक, जरा थांब, मी येतो तुझ्या बरोबर. थांब जरा.
ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना ऋषी, 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 ऐक ना. मी काय म्हणतो सतत त्या प्रिन्सिपलना भेटून काय उपयोग आहे? का जाब नको विचारायला. सतत कमी आणि निंगेला त्रास देत असतात ते. अरे प्रिन्सिपला तसे वागा ना मग. का मुद्दाम त्रास द्यायचा त्यांना? सर हे ऐक ऐक रुक ना रुक ना रुक ना बाई रुक ना जरा. हे बघ सतत त्यांच्याशी भांडून काही होणार नाहीये. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की हे सगळं कारस्थान अनिकाचं आहे. मग मी काय करू? बघत बसू? सगळं घडतंय ते घडू देऊ. कमळीला फक्त तिचा गेम खेळायचा आहे, तिचं शिक्षण पूर्ण करायचंय आणि तिचं स्वप्न पूर्ण करायचंय. याच्यात तिची काय चूक आहे? तू गप्प बस यार. ऐक 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 ना रे ऋषी जरा ऐक ना. मी काय म्हणतो मला कळतंय, मला सगळं समजतंय. हे बघ जी परिस्थिती आहे ना त्याच्यात बदल घडवण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तर तुला कसं सांगू. हा मला सांग तू या कॉलेजचा प्रोफेसर आहेसच. हा आता त्या दोघींना कोच नाही मिळत आहे ते राहू दे. तू बन ना त्यांच्या कबड्डीचा कोच. मी हा कोच कबड्डीचा? हा तुला वेळ लागलाय का रे? मी इंग्लिशचा प्रोफेसर आहे आणि कल्चरल डिपार्टमेंटचा हेड आहे. कबड्डीशी काय संबंध माझा? की कसं. हे बघ तू स्कूलमध्ये होतास, तू त्या स्कूलच्या टीम मध्ये होतास आणि तू पण कबड्डी खेळायचा असं विसरलास का? त्याला जमून झाला साहेबा. थांब. आता जे मी सांगतो ना ते ऐकून घ्यायचं. कबड्डी हा गेम कसा आहे हे सगळं तुला माहिती आहे. कबड्डी कशी खेळतात, त्याचे रूल्स काय आहेत, त्याचे रेग्युलेशन्स काय आहेत हे सगळं तुला माहिती आहे बरोबर. आता तुला काय करायचंय की त्यांच्याकडून 100% मेहनत करून घ्यायची. कुणीतरी आपल्या पाठीशी आहे एवढी ताकदच पुरेशी असते. हे बघ कसं आहे मैदानात एकदा उतरल्या किंवा तूही काही करू शकत नाहीस, मी काही करू शकत नाही. त्यांचा गेमच इम्पॉर्टंट राहील बरोबर आहे. ऐक ना हे बघ एक कोच चांगला खेळाडूच असला पाहिजे असं काही नाहीये. आचरेकर सर माहिती आहेत ना, आचरेकर सर ते का बेस्ट बॅट्समन होते का? पण त्यांच्या हाताखाली सचिन तेंडुलकर नावाची एक महान व्यक्ती घडली. हो ना. सुनना सुनना मैं क्या कहना चाहता हूं सुनना. नाही रे याला ऐकायचंच नाहीये. मी काय म्हणतोय हे बघ कमळी लिंगीचा गेम कसा है हे तू बघितलंयस. अभी उनमें ना एक चिंगारी जलाने की जरूरत है. फिर देख वो कैसी ज्वाला बनती है. त्यांना सपोर्ट करणारा एक मित्र, एक गाईड असणं गरजेचं आहे. ती कबड्डी कशी खेळायची त्याच्यापेक्षा ती का खेळायची हे समजावणारा मित्र त्यांच्या बाजूला असणं, पाठीमागं असणं गरजेचं आहे. आणि तो तू आहेस. कधी कधी डोकं चालवतोस तू साहेबा. म्हणजे गुड. चला मग आता तुम तुम्हारे रास्ते हम हमारे रास्ते. थँक्स फॉर द आयडिया. म्हणजे ऐक ना. ठीक आहे शाबास साहेबा शाबास. आता प्रॅक्टिस करायची कुठं? असं कुठं असतंय होय. ग्राउंड बी त्यासनीस, कोच बी त्यासनीस. ना आपलीसनी कायच नाही. आता नुसती बघत बसा त्यांची प्रॅक्टिस. कोण म्हणताय बी टीम कडे कोच नाहीये?